नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहेत तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं फूड ऑटोमेटच्या आजच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आणली तुमच्या सर्वांसाठी तुमची हिरो XMR. जेव्हा आपण लहान होतो मित्रांनो, आपल्याकडे एक आली होती हिरोची ZMR, जी की आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात पहिली स्पोर्ट्स बाईक होती. जेव्हा आपण तेव्हा मला वाटतं सगळे लहान असू आणि ती सगळ्यात पहिली स्पोर्ट्स बाईक म्हणून आपल्याला दिसायला लागली आणि तेव्हा आपल्याला स्पोर्ट्स बाईकचं महत्त्व म्हणा किंवा आपल्याला स्पोर्ट्स बाईकची ओळख झाली इंडियन मार्केटमध्ये. आणि सेम एक आता ब्रँड व्हॅल्यू म्हणून सेम आता एक बाईक हिरो घेऊन आणले मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी विथ दी सेम अपडेटेड व्हेरियंट व्हर्जन. आपण हिला म्हणू शकतो ZMR चं, तुमची हिरोची XMR. याच्यात काय काय चेंजेस आहे, राईड क्वालिटी काय काय कशी भेटणार तुम्हाला, फीचर्स काय काय दिले कंपनीने, या सगळ्यांबद्दल आज आपण बोलूया मित्रांनो. आणि त्याच सगळ्यांबद्दल तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, जर आपण चॅनल नवीन असाल तर पहिलं चॅनल सबस्क्राईब करून द्या, बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, सुरुवात करण्यात आली फ्रंट पासून. तर हिरो XMR आणि ZMR मध्ये तुम्ही जे फ्रंट होता तो कुठं ना कुठं इनहेरिट केला तुम्हाला नक्की इथं दिसतो. हिरो XMR तर तुम्हाला सेम तुम्हाला अग्रेसिव्ह फ्रंट तुम्हाला इथं बघायला भेटतो मित्रांनो. पुढून जर बघितलं तुम्हाला सगळ्यात पहिले इथं तुम्हाला व्हायझर भेटतं, जे की ऍडजस्टेबल व्हायझर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थोडीशी हाईट त्याची वरती वाढते. जर एक बटन तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर ती हाईट तुम्हाला थोडी ऍडजस्टेबल होऊन मिळते. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं मित्रांनो, हा तुम्हाला प्युअर तुम्हाला LED हाऊसिंग भेटून जाते फ्रंटसाठी, लाइटिंग वगैरेसाठी पूर्ण. DRL तुम्हाला इथे अवेलेबल होतात. जर तुम्ही चेक केले की तुम्हाला DRLs भेटतात, फ्रंटला तुम्हाला हेडलाइट भेटतात, प्रोजेक्टर LED हेडलाइट्स. त्याच्यानंतर फ्रंट साईडला जे की तुमचे सस्पेन्शन्स आहे मित्रांनो, तेव्हाचे सस्पेन्शन्स तुम्हाला भेटतात, जे की चांगले क्वालिटीचे सस्पेन्शन्स आहे ओव्हरऑल इंडियन मार्केटमध्ये. त्यासोबत ब्रेकिंग कॅलिपर्स तुम्हाला बेब्रेचे भेटणार आहे. ड्युअल चॅनल ABS तुम्हाला याच्यात भेटून जातो मित्रांनो. 100/80 तुम्हाला टायर सेक्शन आहे आणि 70 इंचेसचे टायर तुम्हाला भेटतात. आणि पुढची जी फ्रंट डिस्क ब्रेक आहे मित्रांनो, ते तुम्हाला 300 mm ची डिस्क ब्रेक तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्ही बघितलं मित्रांनो, वेल पार्टिशन ही बाईक तुम्हाला दिसते XMR. नीट जर तुम्ही चेक केलं साईड प्रोफाईलने, फ्रंटने एक वेल पार्टिशन बाईक आपल्याला दिसते. आणि काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं इथे एअर पास साठी तुम्हाला जागा काही स्पेस ठेवलेली आहे. ते रायडिंग करताना हे छोट्या गोष्टी राहतात, जे की तुम्हाला नक्कीच मदत करतात. आणि चांगली स्पोर्ट्स बाईक म्हणून या गोष्टींची काळजी प्रत्येक कंपनी घेतच असते, पण त्यातल्या त्यात XMRने याची नक्कीच काळजी घेतली, जी की नवीन अपडेटेड आहे. ह्या गोष्टींकडे बघूनच एक तुम्हाला चांगला फीडबॅक भेटतो मित्रांनो जेव्हा तुम्ही गाडी राईड करतात तेव्हा. आणि जर आता बोललो आपण साईड प्रोफाईलला, मित्रांनो साईड प्रोफाईलमध्ये हिरो XMRने ZMRचेच जे की म्हणू शकतो आपण जो लुक होता, तो डिझाईन होता, तो नक्कीच इनहेरिट केला आहे. जर तुम्ही बघितलं साईड प्रोफाईलने तुम्हाला XMR तसेच तुम्हाला चांगली दिसते मित्रांनो, अग्रेसिव्ह दिसते, अट्रॅक्टिव्ह दिसते. साईड प्रोफाईल मध्ये तुम्हाला AG लुक भेटून जातो. इथे तुम्हाला XMRची बॅजिंग दिसते, इथे तुम्हाला AG लुक्स भेटून जातात. हिरोची बॅजिंग तुम्हाला भेटते मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला स्लीपर क्लच वगैरेची इथे बॅजिंग भेटून जाते. जर तुम्ही बघितलं साईड प्रोफाईल मध्ये जे की चेसिस आहे ते खूप चांगलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही इथं ॲट्रेलियस फ्रेम तुम्हाला याच्यात भेटलेली. खूप साऱ्या R&D नंतर हिरोने ZMR नंतर एक चांगली बाईक आणावी म्हणून XMRला इंट्रोड्यूस केलं मार्केटमध्ये. आणि त्याच्यात सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जे की तुम्हाला इंजिन भेटतंय मित्रांनो, हे तुम्हाला एक लिक्विड कूल इंजिन भेटतंय, जे की हिरोने फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केले त्यांच्या मोटरसायकल सेक्शनमध्ये किंवा सेगमेंटमध्ये. 210cc तुम्हाला इंजिन भेटतं, जे की तुम्हाला पॉवर जनरेट करतं 25 PS आणि टॉर्क प्रोड्यूस करून देतं 20 Nm/चा. राईड क्वालिटी वगैरे बद्दल त्याच्यात आम्ही तुम्हाला नंतर सांगूच डिटेल्स. पण जर लुक बघितला, एक अग्रेसिव्ह आणि खूप भारी लुक दिसतो मित्रांनो. राईड क्वालिटीमध्ये जर तुम्ही बघितलं सेटिंग वगैरे, तर पिलियनला आणि रायडर दोघांना खूप चांगली सेटिंग भेटणार आहे. सेटिंग पोझिशन्सवर ते वाटतंय. आणि त्याच्यानंतर जे की सस्पेन्शन आहे मित्रांनो, मोनोशॉक सस्पेन्शन तुम्हाला भेटतात रिअर साईडला, जे की तुम्हाला 7 शिफ्ट मोनोशॉक सस्पेन्शन आहेत. जर या सगळ्या गोष्टी बघितल्या मित्रांनो, त्यानंतर तुमचे फूट पॅडल्स बघितले, ब्रेकिंग वगैरे बघितली, या सगळ्या गोष्टींमुळे एक चांगली आणि भारी बाईक तुम्ही म्हणू शकता. 210cc मध्ये एक प्रॉपर स्पोर्ट्स बाईक तुम्हाला कुठली तरी घ्यायची असेल तर नक्की XMR एक चांगली बाईक तुम्हाला असू शकते. आणि XMRच्या साईड प्रोफाईलमध्ये मित्रांनो, जी की तुम्हाला टँक भेटते, पेट्रोल टँक, ते तुम्हाला 11 लिटरची पेट्रोल टँक भेटते, जी की सफिशियंट पेट्रोल टँक आहे. तुम्ही राईड वगैरे करणार किंवा कुठं दूर जाणार तरी सुद्धा एक 11 लिटरची पेट्रोल टँक एक सफिशियंट होऊन जाते. आणि जी चांगली गोष्ट बोलण्यात आली, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ती तुमचं म्हणजे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, जे की हिरो XMR मध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर भेटतंय मित्रांनो. ते तुम्हाला एक न्यू LCD टाईप इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर तुम्हाला याच्यात भेटणार आहे, ज्याच्यात तुम्हाला मित्रांनो बघितलं छोटी स्क्रीन आहे, LCD स्क्रीन तुम्हाला याच्यावर भेटते मित्रांनो. स्क्रीन छोटी असली पण तरी सगळ्या गोष्टी तुम्हाला वेल प्रोपोर्शनेट आणि सगळ्या ऑन पॉईंट तुम्हाला गोष्टी भेटणार आहे. जसं तुम्ही बघितलं राईड करताना तुम्हाला सगळे नोटिफिकेशन पॅनल, तर न्यूट्रल वगैरेचं, साईड स्टँडचं नोटिफिकेशन, इंजिन लाईटचं नोटिफिकेशन सगळे तुम्हाला भेटतं. पेट्रोल वगैरेचं सगळे ABS वगैरेचं नोटिफिकेशन, इंडिकेटरचं नोटिफिकेशन या साईडला भेटणार आहे. त्याच्यानंतर जी की स्क्रीन आहे मित्रांनो, त्याच्यात सगळ्यात
सगळ्यात पहिले वरती तुमची गिअरची पोझिशनिंग तुम्हाला इथे भेटते. त्यानंतर इंजिन टेम्परेचरचं तुम्हाला इथे भेटतं, RPM मीटर, स्पीडोमीटर, फ्युएलची इन्फॉर्मेशन, किती किलोमीटर गाडी रन झाली, ओडोमीटर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथंच भेटणार आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच जर बघितलं आपण बटनची पोझिशनिंग, तर लेफ्ट हँड साईडला जर बघितलं तुम्हाला जे बटन्स वगैरे भेटतात हे तुमचे इंडिकेटरचे बटन. सगळ्यात पहिले मित्रांनो हे इंडिकेटरचे बटन. हॉर्न, एक लाऊड हॉर्न, चांगला हॉर्न तुम्हाला भेटतंय. 5 लाईटचे बटन तुम्हाला इथे भेटून जातात. आणि जे की तुमचे वेगवेगळे ओडोमीटरवरच्या ज्या काही गोष्टी त्या सेट करण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी 2 बटन्स तुम्हाला भेटतात, M आणि S. याच्यावर तुम्ही चेंजेस करू शकतात आणि तुम्ही सेट करू शकता मित्रांनो. तुमच्या फिजिबिलिटीनुसार तुम्ही इथून गोष्टी सगळ्या यूज करू शकता. त्यासोबतच या साईडला तुम्हाला हजार्ड लॅम्पचं बटन आणि इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन इथं भेटतं. इथं तुम्हाला मित्रांनो एक जो की आपण म्हणू शकतो चार्जिंग सॉकेट तुम्हाला भेटतं, फास्ट चार्जिंग सॉकेट तुम्हाला भेटतं, जी की एक चांगली गोष्ट आहे आत्ताच्या टायमाला, ती तुम्हाला इथे अवेलेबल होते. आणि हे जे बटन मित्रांनो व्हायझरचं, हे बटन जसं आम्ही तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की जर तुम्हाला व्हायझरची पोझिशन खालीवरती करायची असेल थोड्याफार प्रमाणात, तर तुम्ही हे बटन यूज करू शकता आणि त्याच्यावरून तुमची व्हायझरची पोझिशन थोडीफार खाली करू शकता. या सगळ्या गोष्टी झाल्या मित्रांनो साईड प्रोफाईलमध्ये तुमच्या XMR बद्दल. मित्रांनो XMRच्या रिअर प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं ग्रॅब हँडल्स भेटून जातात. जो कोणी पिलियन जो बसेल त्याला तुम्हाला ग्रॅब हँडल्स इथे भेटतात. त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉप लॅम्प भेटतो, LED याच्यात मित्रांनो, मडगार्ड तुम्हाला भेटून जातो, LED इंडिकेटर्स तुम्हाला भेटतात. जे की टायर सेक्शन आहे, खूप मोठं टायर तुम्हाला भेटतंय, जे की चांगली ग्रिप तुम्हाला देणार मित्रांनो. 140/70 तुम्हाला टायर सेक्शन भेटतं, 70 इंचेसचे तुम्हाला टायर भेटतात. डुएल चॅनल ABS तुम्हाला याच्यात भेटतोय मित्रांनो. जी की रिअरची तुमची डिस्क ब्रेक आहे, डिस्क प्लेट तुम्ही हिला म्हणू शकता, 240 mm ची तुम्हाला भेटते. बे ब्रेकचे ब्रेकिंग कॅलिबर्स म्हणजे वन ऑफ द बेस्ट ब्रेकिंग कॅलिबर्स आपण म्हणतो इंडियन मार्केटमध्ये 2 व्हीलर सेक्शनसाठी, तर तेच तुम्हाला इथं वापरण्यात आले आहेत. या साईडला बघितलं तुम्हाला सारी गार्ड वगैरे भेटून जातो मित्रांनो, फूट पॅडल्स वगैरे सगळे प्रॉपर पोझिशन्सला भेटतात. आणि जे तुमचं गिअर बॉक्स आहे तो तुमचा 6 स्पीड गिअर बॉक्स भेटतो मित्रांनो. सस्पेन्शन बद्दल आम्ही ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, मोनोशॉक सस्पेन्शन भेटतात रिअर साईडला, जे की रिअरचा प्रोफाईल आहे गाडीचा तो खूप चांगला दिसतोय. साईडने, फ्रंटने, रिअर साईडने गाडी तुम्हाला भारी लुक देते मित्रांनो, खूप अट्रॅक्टिव्ह लुक देते. आणि त्याचमुळे XMR ही एक वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला 110cc सेक्शन्समध्ये. मित्रांनो जर आता आपण बोललो फायनल वर्डिक्ट बद्दल तुमच्या करिझमा XMRच्या, गाडी खूप भारी आहे मित्रांनो. आम्ही राईड केली गाडी, जेवढी राईड क्वालिटी होती खूप भारी वाटली. 210cc इंजिन याच्यात भेटते तुम्हाला, ज्याची तुमची पॉवर भेटते 25 PS ची आणि टॉर्क प्रोड्यूस होतं तुमचं 20 न्यूटन मीटर्सचा. तर त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या मित्रांनो 210cc मध्ये खूप भारी बाईक तुम्हाला भेटणार आहे. राईड क्वालिटीमध्ये सेटिंगची राईड क्वालिटी म्हणजे सेटिंग पोझिशन्स रायडरसाठी खूप चांगली होती, पिलियनसाठी खूप चांगली होती. आमचा जो मित्र होता आम्ही सोबत बसलो होतो, गाडी तर खूप भारी वाटत होती राईड करताना. जे की तुमचं हँडल बार वगैरे ज्या सगळ्या ज्या गोष्टी मित्रांनो, डिस्प्ले छोटा असला पण तरी व्हिजिबल आहे, गोष्टी सगळ्या व्हिजिबल राहतात, उन्हात सुद्धा सगळ्या गोष्टी दिसतात, असा प्रॉब्लेम होत नाही. बटनची पोझिशनिंग सगळ्या गोष्टी खूप भारी आहे. एक व्हॅल्यू फॉर मनी आपण जर बाईक म्हटली 210cc सेक्शनमध्ये, तर ही एक नक्की बाईक आहे मित्रांनो. याचे कॉम्पिटिटर तुम्ही म्हणू शकता RS200 किंवा R15, हे दोघेचे कॉम्पिटिटर आहे, कारण की लुकवरनं, परफॉर्मन्सवरनं, या सगळ्या गोष्टींवरनं. बट स्टील जे की तुम्हाला पॉवर भेटणार आहे, जे की तुम्हाला परफॉर्मन्स भेटणार मित्रांनो. थर्ड गिअरवर सुद्धा तुम्ही एक नॉर्मल स्पीड रोड गाडी चालवू शकतात. ब्रेकिंग खूप स्टेबल ब्रेकिंग आहे, फ्रंट ब्रेक, रिअर ब्रेक खूप स्टेबल आहे, तुम्हाला असं जास्त वाटत नाही, प्रॉब्लेम वाटत नाही मित्रांनो. खूप एकदम स्टेबल ब्रेकिंग तुम्हाला भेटते. पॉवर खूप चांगला आहे, म्हणजे हँडल होते मित्रांनो गाडी. जर तुम्ही सिटी राईड सुद्धा करणार त्याच्यात तुम्हाला खूप चांगला फील येतो गाडीचा. या सगळ्या गोष्टी झाल्या प्लस पॉईंट गाडीचे. आणि जर बोलण्यात आलं मित्रांनो तुमची प्राइसिंग बद्दल, तर धुळे सिटीसाठी जर बोलण्यात आलो तर हिची प्राइसिंग तुम्हाला भेटते 1,79,900 रुपये, जी की तुमची एक शोरूम प्राइस आहे. आणि जर तुम्हाला ऑन रोड प्राइसिंग चेक करायची असेल मित्रांनो, किंवा हिरोची कुठलीही बाईक तुम्हाला चेक करायची असेल, तुम्ही नक्की येऊ शकतात, भेट देऊ शकतात. आपल्या धुळ्याचं अथोराइज हिरोचं शोरूम तुम्ही नवकार व्हील्समध्ये, इथे तुम्हाला सगळ्या हिरोच्या गाड्या तुम्हाला इथं भेटून जातील. हिरोचे तुम्हाला मोपेड्स, स्पोर्ट्स बाईक, स्प्लेंडर वगैरे, HF डिलक्स, या सगळ्या गाड्या तुम्हाला इथे अवेलेबल राहणार आहे मित्रांनो. एक सगळ्या फिजिबिलिटीजनुसार सगळे फंक्शन्स तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जर तुम्ही बघितलं शोरूम, तुम्हाला सगळ्या गोष्टींनी तुम्हाला याच्यात भेटतं मित्रांनो. जे की म्हणतात 2.0 शोरूम, हे खानदेशातलं आपलं सगळ्यात पहिलं शोरूम आहे. त्याच्यानुसार सगळ्या फिजिबिलिटीज इथं तुम्हाला अवेलेबल आहे. कस्टमरांसाठी सगळ्या गोष्टी डिजिटल, सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहे. तुम्ही नक्की इथं येऊ शकतात, भेट देऊ शकतात. आणि तुम्हाला कुठल्याही गाडीची माहिती घ्यायची असेल, खाली आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊन देऊ, तिथेही तुम्ही चेक करू शकतात, किंवा इथं येऊन तुम्ही भेट देऊ शकतात. तर हे शोरूम तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो मुंबई आग्रा बायपास हायवेला गुरुद्वाराजवळ, जे की साईड रोडने, सर्व्हिस रोडने तुम्हाला हे शोरूम भेटणार आहे नवकार व्हील्स. हे तुम्ही इथं नक्की येऊ शकतात, भेट देऊ शकतात. आम्ही ॲड्रेस वगैरे खाली ऑप्शनमध्ये टाकलेलं आहे, कॉन्टॅक्ट नंबर आम्ही टाकलेला आहे, तिथूनही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि भेट देऊ शकतात. तर मित्रांनो हा होता एक डिटेल रिव्ह्यू करिझमा XMRचा. गाडी खूप भारी आहे. गाडी जर तुम्हाला चेक करायची असेल 210cc इंजिनमध्ये एक भारी गाडी तुम्हाला
याच्यात नक्की भेटणार आहे. नक्की एकदा गाडी चेक करा मित्रांनो, जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आतापर्यंत पाहिला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून द्या, बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करून द्या. आणि आता आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची. धन्यवाद. जय महाराष्ट्र.